मी सर्व पत्रकार बांधवांचं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या ग्रामीण भागातला हा जो काही विभाग आहे, परिसर आहे, त्यासाठी महायुती सरकार आणि विशेषतः माननीय अजितदादा पवार साहेब यांचं अधिकचं प्रेम राहिलेलं आपण पाहिलं आहे। आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली दिशा देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपले अर्थमंत्री आदरणीय दादांनी मांडताना आपण सर्वांनी तो पाहिलेलेच आहेत, पण तेच अधोरेखित करण्यासाठी आणि आपल्या मार्फत जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थळ आहे, त्या जन्मस्थळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय दादांनी आजपर्यंत 83 कोटी रुपयाचा निधी आपल्या किल्ल्यासाठी दिला। आणि शिवजयंतीला जेव्हा सर्व शिवभक्त तिथे यायचे तेव्हा नक्कीच त्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाच्या बाबतीत समाधान व्यक्त करायचे। आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडस धरणाच्या शेजारी जलसंपदा विभागाच्या असणाऱ्या जागेमध्ये 25 हेक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक शिवसंग्रहालय, शिवनेरी संग्रहालय उभं करण्याचा माननीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेला आहे। तो प्रकल्प जवळपास 150 कोटी रुपयाचा असणार आहे। त्या प्रकल्पाची आराखडा बऱ्यापैकी तयार आहे। त्याची एक अंतिम मीटिंग 12 फेब्रुवारीला नियोजित केली होती, पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्याच दिवशी आपले सर्वोच्च नेते बेनके साहेबांचं निधन झाल्यामुळे ती मीटिंग दादांनी कॅन्सल केली आणि ते अंत्यविधीसाठी ते उपस्थित होते। आणि त्यानंतर सगळं आमच्या घरातले सगळे कार्यक्रम आणि नंतर आपले अधिवेशनाचा कार्यकाळ, त्याच्यामुळे ती मीटिंग होऊ शकली नाही। पण ते अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काही दिवसात विकास आराखड्यासह आपल्या सर्वांना ते पाहायला मिळेल। त्याचबरोबर युवक, महिला, गरीब, अन्नदाता या 4 प्रमुख घटकांच्यासाठी कल्याणकारी योजना सरकारच्या वतीने अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे। एक मी नमूद करू इच्छितो की हे अंतरिम अर्थसंकल्प आहे। पुढच्या 3 महिन्याच्या खर्चाच्यासाठी विधान भवनाची मान्यता घेण्यासाठी केली आणि मेन बजेट लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये होईल, पण त्याच्यामध्ये पण नेमकी काय लाईन ऑफ ॲक्शन असणार आहे ते याच्यामध्ये केलेलं आहे। आपल्याला माहित आहे की सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला महाराष्ट्राला 19,936 कोटी रुपयाचे नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये बऱ्यापैकी फिगर्स आपल्या जुन्नर तालुक्यासाठी येणार आहे, पण ती मेन अर्थसंकल्पामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी मी आमदार झाल्यापासून 37 किलोमीटरचे रस्ते आपण पूर्ण केले। आता नवीन 70 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामं आपण आपल्या तालुक्यामधले मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे। या आचारसंहितेच्या आधी त्याची ऑर्डर निघेल। कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन रेल्वेच्या भूसंपादनाच्या पैशासाठी सरकारने त्याची तरतूद केली आणि हे भूसंपादनाचं काम चालू आहे। आणि म्हणून आपल्या पुणे नाशिक रेल्वेसाठी आदरणीय दादांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे। पुणे नाशिकच्या रेल्वेसाठी 60% कर्ज, 20% राज्य सरकारचा वाटा आणि 20% केंद्र सरकारचा वाटा असा तो प्रकल्प होता। पण आता 20% केंद्राचा वाटा न घेता 40% राज्याचा वाटा, 60% कर्ज आणि पूर्णतः प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या महारेलच्या माध्यमातून तो पूर्ण प्रकल्प होईल। आणि फक्त 1123 दिवसामध्ये भूसंपादन झाल्यानंतर हा रेल्वे मार्ग हा पूर्ण करण्यात येईल, असं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली तो निश्चित प्रकारे ते पूर्ण होईल। त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25,000 उद्योग घटक
आणि 30% महिला उद्योजक, सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्लॅन या सरकारने तो हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर जलयुक्त शिवाराच्या अभियान क्रमांक 2 अंतर्गत 5,700 गावांमधील 1,59,886 कामांना मंजुरी दिली आहे। त्याच्यामध्ये आपले जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पण बरेचसे काम घेतले। मृद जलसंधारण विभाग असेल, त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना च्या अंतर्गत आपल्याला जवळपास 7,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी पंप सौर ऊर्जेचं हे नवीन योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून ही आता आपण लगेच लागू करतोय की जेणेकरून त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा आपल्याला वीज मिळण्यासाठी ही मदत होईल। दिवसा वीज मिळावी म्हणून अनेक राज्यकर्ते भांडतात, झगडतात, मागणी करतात, त्याच्यावर अनेक राजकारण आपल्याला पाहायला मिळतात। पण अजितदादांचं वैशिष्ट्य असं आहे की तो मार्ग काढणारा नेता आहे आणि त्यांनी अत्यंत कल्पक पद्धतीने मार्ग तर काढलेलाच आहे। पण अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक गावातल्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स, स्ट्रीट लाईट्सच्या योजना आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी जेवढी वीज लागणार आहे ती वीज आता त्याच गावाच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं सरकारने धोरण आखलं आहे। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पिंपरी पेंढारला 20 एकरामध्ये एक पायलट प्रोजेक्ट होणार आहे, ज्यामध्ये 4 मेगावॉटची ऊर्जा निर्मिती सोलरच्या प्रकल्पातून पूर्णतः गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे। खासगी लोकांच्या जागेबरोबर त्याचा करार करून 4 मेगावॉटची वीज निर्माण झाल्यानंतर तिथल्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स, स्ट्रीट लाईट्स आणि शेतकऱ्यांना वीज ही दिवसा मिळेल अशा प्रकारची योजना आपण ती करतोय आणि ती एकदा सक्सेसफुल झाली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पायलट प्रोजेक्ट आपण करतोय। ती झाल्यानंतर वडगाव कांदळी आम्ही करतोय आणि प्रत्येक गावाला जिथे जिथे गायरान जमीन असेल तिथे, नसेल तर खासगी जमीन जो भाड्याने देणार असेल त्यांना एक खुर्च्या आणतात, तिकडचे खुर्च्या ठेवायच्या, जमीन घेऊन त्यांना अशा प्रकारची योजना आपण तिथं राबवतो। त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या विशिष्ट घरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक हर घर सौर योजनेचा आता उद्दिष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हाती घेतलेलं आहे, ज्यामध्ये एखाद्याचं घर असेल तिथे 60% सबसिडीमध्ये सौर ऊर्जाचा प्रकल्प त्याच्या घरावर बसवला जाईल आणि त्याच्यातली होणारी वीज 300 युनिट पर्यंत त्याच्या घराला लागणार आहे ही त्यांना तिथं मोफत दिली जाणार आहे। उदाहरणार्थ 2 मेगावॅटची वीज निर्मितीचा प्रकल्प जर त्या घराच्या वरती जर निर्माण करायचा असेल तर त्याला 1 लाख रुपयाचा खर्च येईल, 60,000 रुपये गव्हर्नमेंट देणार आहे आणि त्या सौर मधून जी ऊर्जा निर्माण होणार आहे त्याची निर्मिती पण 300 युनिट पर्यंतच होणार आहे। त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर ते गव्हर्नमेंटकडे पास होईल, पण 300 युनिट पर्यंतची त्या घराला मोफत वीज कायमस्वरूपी दरमहा ही मिळणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ऊर्जा प्रकल्पाचं सौर ऊर्जाचं त्या कुटुंबाने त्याच्या नंतरचं मेंटेनन्स करायचं आहे। अशा प्रकारची अत्यंत चांगली महत्वाकांक्षी योजना आदरणीय देशाचे पंतप्रधानांनी आखली आणि त्यामध्ये महायुती सरकारने पुढचं पाऊल घेऊन ती मदत चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये राबवण्याचं ठरवलं आहे। त्याचबरोबर अनेक जे योजना आहेत त्याची मी माहिती तुमच्यापर्यंत येईल, पण विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या तालुक्यातल्या जे सिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याकरता मुख्यतः DLBC आणि KLBC साठी या सरकारच्या माध्यमातून मेन बजेटमध्ये ते पैसे वितरित होणार आहे, पण त्यासाठी पैसे आरक्षित ठेवले की जेणेकरून 35 वर्ष अजून असणारे कालवे त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून ही निश्चित प्रकारे मदत होईल। आपल्या
ग्रामीण भागाच्या पाठीमागे विशेषतः अजितदादा पवारांच्या पुढाकाराने आपल्याला चांगल्या पद्धतीने बळ देण्यासाठी हे अनेक गोष्टी आपण करतोय. आपण कालच पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांचे जे स्मृतीस्थळ आहे तिथे पूर्वी पण महाविकास आघाडीचं सरकार असताना दादांनीच त्याला पैसे दिले होते. नंतर महायुतीचं सरकार आलं, त्यासाठी ते अधोरेखित करून ते प्रत्यक्षात पैसे कसे करता येईल अशा प्रकारचं अजितदादांनी ते काम केलेलं आहे आणि त्याचं काल भूमिपूजन झाले आणि त्याच्या कामाला आता सुरुवात निश्चित प्रकारे होत आहे. डे 1 पासून आजपर्यंत त्याचा आराखडा कसा कार्य केला पाहिजे, कुठल्या कन्सल्टन्सीचा आराखडा चांगला आहे, त्यांच्या कॉम्पिटिशन्स कशा घेतल्या, हे सगळं बारकाईने अजितदादांनी पाहिलेलं आहे. त्याच्यातून त्यांनी काम किती दिवसामध्ये पूर्ण करायचं, त्याच्यात काय सुधारणा केली गेली पाहिजे, वडू आणि तुळापूरला जोडणारा नदीवरचा जो ब्रिज असेल, तिथल्या नदीकडचा जो हेरिटेज वॉक असेल, ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून ॲडिशन करायचं हे दादांनी सांगितल्यानंतर त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते काम करतोय. यंदाचा पण जो शिवनेरी संग्रहालय आपण तिथे उभा करतोय, जगाचे पर्यटक आकर्षित होतील अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे, ज्यामध्ये 90 शोज असतील, इतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित त्यांच्यावर जे संस्कार झाले किंवा पुढेही त्यांनी जे महाराष्ट्र राज्यावर जे संस्कार केले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आपल्यासमोर बोलतात अशा प्रकारचे AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याबरोबर ते संवाद साधतील असे चांगल्या पद्धतीचं दालन तिथं उभं राहत आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नरकरांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माननीय दादांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं मदत होती याचा आनंद समाधान माझ्या मनामध्ये आहे. त्याचबरोबर अब्दुल मौलाना आझाद यांच्या नावाने आता महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाच्या माध्यमातून विशेषतः मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित तरुणांना भविष्यामध्ये नवीन कामधंदा करायचा असेल, रोजगाराच्या माध्यमातून जे काही त्याच्या मनामध्ये संकल्पना असेल त्यासाठी त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प देसरचं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना दिलं जातं. ते एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या दृष्टिकोनातून होणार आहे. आणि म्हणून शाश्वत पर्यटनाच्या चालण्याचा पर्यटनाच्या गप्पा तर अनेक जण मारतात, पण शाश्वतीने पुढे जाण्यासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून आपला तालुका पुढे जातोय, महाराष्ट्र पुढे जातोय आणि ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मूळ गरज जी ओळखून त्या दृष्टिकोनातून ते काम करतात. आता पिंपळगाव धोका कालव्याच्या आवर्तन चालू आहे. आपल्याला माहिती आहे की 52 किलोमीटरच्या पर्यंत पिंपळगाव धोक्याच्या अस्थिरीकरणाचं काम आदरणीय दादांनीच केलं. तेव्हा शासनाकडे पैसे नव्हते, पण ठेकेदाराला सांगून तुला भविष्यातले पैसे कसे देता येईल त्याच्यामध्ये त्याला ॲडव्हान्स मनीच्या बॉन्ड सरकारकडून कसं करता येतील कल्पक बुद्धी अजितदादांनी आणल्यानंतर 52 किलोमीटरचं अस्थिरीकरण केलेलं आहे. 70 किलोमीटर लांबीचा तो कालवा आहे, ते पुढच्या 20 किलोमीटरसाठी पण पैसे दिलेले आहेत. इतर जे गळती आणि दुरुस्ती असेल पिंपळगाव धोक्याच्या कालव्याची किलोमीटर 0 to किलोमीटर 14 पर्यंतचं काम केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्याही कामाला आता दादांनी त्यासाठी पैसे देणार आहे. DLBC साठी देणार आहे, KLBC साठी देणार आहे. मी आमदार झाल्यापासून आपल्या प्रत्येक धरणाच्या मेकॅनिकल गेट्स, इलेक्ट्रॉनिक सिस्टम, ती गळती ती पूर्णतः आपण बंद केलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने दादा एक चांगलं शेतकऱ्यांच्या प्रती लाभलेलं एक नेतृत्व आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रती लाभलेलं नेतृत्व जसं शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून दादांना ती जाणीव आहे आणि अत्यंत नवीन दमाच्या रूपाने आदरणीय दादांच्या माध्यमातून होते. वडद उपसा सिंचनाची आता फायनल स्टेजला जलसंपदा मंत्र्यांकडे साईन आहे. त्याच्यात काय तांत्रिक त्रुटी होत्या त्या अजितदादांशिवाय सुटल्याच नसत्या. ते कशा सोडावे त्याच्याबद्दल सखोल आम्ही चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये सुटल्या. नाहीतर तांत्रिक कसाड्यातच अडकलं होतं. पण कोणाला पैसे द्यायचे नव्हते असं नव्हतं, दिलेच असते. त्याला पैसे ऑलरेडी 35.5 कोटी दिलेलेच आहेत, पण त्याच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यावर मात कशी करायची, पुढं कसं जायचं, ते दादांच्या नेतृत्वाखाली ते झालं. आणि आता त्याला एक फायनल प्रमा येईल. त्याचे साक्षीदार वडद संघर्ष म्हणजे मीना संघर्ष कृती समितीचे जे कार्यकर्ते आहेत सगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यांनाही त्याची कल्पना आहे. आणि दादांकडे भेटल्यानंतर ती पाहिलं. आपल्याला आठवत असेल शिवजयंतीला
अजितदादांनी चक्रीवादळामध्ये हिरड्याच्या नुकसानाच्या संदर्भात जे काय आमचे आदिवासी बांधव उपोषणाला बसले होते त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेतला आणि 25 तारखेला त्याचे पैसे सुद्धा अदा केले, 15 कोटी रुपये. हिरडा कारखाना जो आपला अनेक वर्षापासून आपलं एक स्वप्न होतं, आदिवासी समाजाच्या बांधवांचं त्याच्यामध्ये होतं, त्याला पूर्ती मिळेल आणि पूर्णत्व कुणी नेते ते आदरणीय अजितदादा पवार होते. त्याच्या राजकारणाच्या खोलात मी जाणार नाही, पण 3 दिवस मुंबईला माझ्याबरोबर तिथले काही प्रतिनिधी माझ्यावर तिथं मुक्कामी होते. 2-3 दिवसात काही मंडळींनी नकारात्मक केलेली फाईल आदरणीय दादांनी सकारात्मक करून लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधीची कॅबिनेट मीटिंग होईल त्याच्यामध्ये ती फाईल आणण्याचं काम दादांनी केले आणि त्या कॅबिनेटमध्येच आम्हाला हिरडा कारखान्याला अधिकचा जो निधी प्राप्त करून द्यायचा आहे त्याची मदत होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित प्रकारे करतोय. या तालुक्यातल्या 25-15च्या माध्यमातून 20 कोटीची ऑर्डर आम्ही आता उद्या करतोय. अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून 3 कोटी रुपयाचा विशेषतः ग्रामीण भागासाठी आणला. जुन्नर शहरामध्ये जवळपास 25 कोटी रुपयाचे विकास कामाचे काही कामं चालू आहेत, काही टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. सामाजिक न्याय आणि बौद्ध वस्तीच्या सुधारणासाठी कोट्यवधीचे रुपये आणले. डीपीसीतून तब्बल 116 कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आणलेला आहे. प्रत्येक गावात जवळपास 1 ते 1.5 ते 2 कोटी रुपयाचा अनेक रस्त्यांसाठी पैसे मिळतील अशा प्रकारचं आता प्रमाद इश्यू झाले. आपणही बऱ्याच जणांनी ते पाहिले असतील. ते आता टेंडर प्रोसेसमध्ये काही गोष्टी आहेत. जरी काही आचारसंहिता लोकसभेची लागली पण ती एकदा टेंडर प्रोसेस झाल्यानंतर ते कशी पुढे नेता येईल किंवा त्याच्यानंतर आपल्याला कशी कामं करता येईल किंवा पावसाळ्याच्या आधी हे सगळे कामं कसं पूर्ण करता येईल त्यासाठी आमचे प्रशासनाचे अधिकारी असतील, संघटनेतले पदाधिकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्णत्वास नेतोय. ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला इथं निश्चित प्रकारे इथं बोलवलं आहे. विजेच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून मी तुम्हाला मागच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की त्याचे आम्हाला कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंटचं काम चालू आहे. अनेक पर्यटनप्रेमी संस्था, अनेक पर्यटक, अनेक पत्रकार, अनेक त्या गावचे सरपंच त्यांना सहभागी करून त्यांचे इनपुट्स डाटा आम्ही सगळे घेतलेले आहेत. त्याच्यावर आता वर्किंग चालू आहे. ते एकदा वर्किंग झाल्यानंतर तो आराखडा तयार झाल्यानंतर या लोकसभेच्या नंतर पर्यटनासाठी मेगा प्लॅन जो डे 1ला तयार होईल त्याच्यानंतर पुढचे 15-20 वर्ष जसं शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 2004 सालापासून तो चालू आहे, आजपर्यंत आहे, तसंच पर्यटनाचा आराखडा तयार होईल. हा पाया रचण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे आता आज करतोय. त्याचबरोबर उद्या आंबेगाव तालुक्यामध्ये मंचरला दुपारी 3 वाजता आंबेगाव तालुक्यातल्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या संदर्भात आदरणीय दादा आणि वळसे पाटील साहेब तिथे प्रमुख उपस्थिती आहेत. मी जुन्नर तालुक्यातल्याही तमाम बांधवांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या आम शेतकऱ्यांना त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या मेळाव्याला तिथे यावं. नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शेतकऱ्यांच्या प्रति बांधिलकी, विकासाच्या प्रति बांधिलकी, सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भूमिका आणि सन्मान्य अजितदादा पवारांची भूमिका आपण वारंवार ऐकलीच आहे. पण अजूनही दादांना आपल्याशी काय बोलायचंय, काय सांगायचंय ते ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. एक जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्या सर्वांना ती नम्रतेची विनंती करतो आणि माझे 2 शब्द. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.